बाय मीन्स ऑफ नॅचरल और बाय मीन्स ऑफ आर्टिफिशियल. ओके, त्याला काय म्हटलं जातं तर रिजनरेशन. द रिजनरेशन हॅज बीन डिफाईन इन नंबर ऑफ वेज. हाऊ? द रिन्युअल of forest crop by natural or artificial means also the new crop so obtained. म्हणजे आपण आर्टिफिशियल किंवा नॅचरल वेनी जरी रिन्यू केलं तरी आपल्याला नवीन फॉरेस्ट क्रॉप काय होईल मिळून जाईल. त्याला पण रिजनरेशन म्हणतात. आणि रिजनरेशन ऍज द रिन्युअल बाय सेल्फ सोन सीड और बाय व्हेजिटेटिव्ह मीन. म्हणजे जे आपण करतो नेहमी प्लांटेशन त्याला पण काय म्हटलं जातं रिजनरेशन केलं म्हटलं जातं. इट इज ऑफ टू टाइप्स, नॅचरल अँड आर्टिफिशियल. सो मेथड्स ऑफ रिजनरेशन, नॅचरल, आर्टिफिशियल, आणि थर्ड वन इज दॅट नॅचरल रिजनरेशन सप्लिमेंटेड बाय प्लांटिंग. However, first two methods are most important in regeneration of forest. So in natural regeneration, renewal of forest crop by self sown seeds. जे आपण सीड सोईंग करतो ते कशामध्ये येतं तर नॅचरल रिजनरेशन मध्ये येतं, किंवा कोपाईस किंवा रूट सकर्स. ऑल्सो द क्रॉप सो ऑब्टेन और also it can be defined as reforestation of a stand by natural seeding. रिफॉरेस्टेशन म्हणजे पण काय असतं तर एक सीड सोईंग करून किंवा सीडलिंग्स तयार करून त्याचं जे आपण ट्रान्सप्लांटिंग वगैरे करतो, तर या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात तर नॅचरल रिजनरेशन मध्ये येतात. आता हे रूट सकर्स आणि कोपाईस काय आहेत तर कोपाईस आणि रूट सकर्स म्हणजे जे आपण ग्राफ्टिंग साठी मटेरियल यूज करतो, म्हणजे कलम वापरतो, तर मग त्या दोघांना ते दोघं कशामध्ये येतात कोपाईस आणि रूट सकर्स हे ग्राफ्टेड किंवा ब्रीडिंग जे करतो ना आपण प्लांट स्पीसीज वरती त्याच्यामध्ये येतात. आणि जर का आपण त्यांचं प्लांटेशन केलं ना तरी पण ते नॅचरल रिजनरेशन मध्येच मोडतं. इन आर्टिफिशियल रिजनरेशन इट इज डिफाईन ॲज renewal of forest crop by sowing, planting or other artificial methods. Also the crop so obtained or the renewal of a crop by direct seeding or planting. सेमच तर आहे. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यात काय फरक आहे, हो की नाही. सो आर्टिफिशियल मध्ये काय आहे तर जसं की आपण पाहतो आपल्या आजूबाजूला नॅचरली, म्हणजे चंदनाची झाडं जनरली नॅचरली उगवतात. सो इट कॅन बी टर्म अंडर नॅचरल रिजनरेशन मध्ये. किंवा आपल्या इकडे कडुनिंबाची झाडं किंवा लॅन्थे म्हणजे आपली लॅन्टेना कॅमेरा कोण घाणेरी, तर त्या ज्या वनस्पती आहेत किंवा बाबूळ आहे किंवा बेर आहे, हे सगळे झाडं नॅचरलीच उगवतात, हो की नाही. पण ती कशाने उगवतात, सीड्सनी उगवतात. ते काही रूट सकर्स असतात, म्हणजे जर का काहींचं बडिंगनी होत असेल प्रोपागेशन तर त्याचे आपोआप ते बर्ड्स जर का खाली पडले तरी पण त्यांची रिजनरेशन कपॅसिटी असेल, ते डॉर्मन्सी मध्ये नसतील तर दे कॅन गेट इझिली जनरेटेड किंवा रिजनरेटेड. तर ते सगळं कुठे तर नॅचरल रिजनरेशन मध्ये येतं. आणि आर्टिफिशियल रिजनरेशन मध्ये आपण जे इम्प्लिमेंट करतो टू ग्रो दॅट प्लांट, okay, so it comes under artificial regeneration. So regeneration, natural regeneration of forest, regeneration from seed or vegetative parts may observe in natural regeneration. Reforestation of a stand by natural seedling, म्हणजे ते नॅचरल सीडलिंग असतात, त्याच्यातून एक फॉरेस्ट तयार होतं. ओके, सो in natural regeneration from seed, successful natural regeneration from seed depends upon seed production, seed dissemination, seed germination, establishment and seedlings. It is easy to understand. म्हणजे बिया उगवतात कशा, त्या पसरतात की नाही, आणि त्या पसरल्यानंतर त्यांच्यात कपॅसिटी आहे का जर्मिनेट होण्याची, या सगळ्या गोष्टी म्हणजे नॅचरल रिजनरेशन कशावरती डिपेंड असतं तर या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड असतं. तर सीड प्रोडक्शन, सीड डिसिमिनेशन, सीड जर्मिनेशन आणि सीडलिंग एस्टॅब्लिशमेंट याला आपण ब्रीफ मध्ये बघणार आहोत. सो सीड प्रोडक्शन मध्ये काय येतं, सीड्स आर कल्चर्ड ओव्ह्यूल्स. सीड्सची डेफिनेशन दिली त्यांनी की seeds are cultured ovules which contain the embryo. An embryo is a miniature plant consisting of seed leaves, ज्याला काय असतं कॉटिलिडॉन्स असतात, attached to rudimentary stem.
रुडिमेंटरी स्टेम म्हणजे काय असतं, ते एक प्रकारचं सीडचं पार्ट असतो, त्याला हायपोकोटिल म्हणजे अप्पर पोर्शन ऑफ द सीड. ओके, सो विथ अ ग्रोईंग टिप म्हणजे त्याचं प्लिम्यूल म्हणजे सीड प्रोडक्शन मध्ये काय येतं, तर त्यांनी सीडची डेफिनेशन दिली आहे. देन जे एम्ब्रिओ त्यातून इमर्ज होतो आणि त्यातले जे पार्ट्स आहेत सीडचे, कॉटिलिडॉन, हायपोकोटिल, प्लिम्यूल, रॅडिकल इमर्जन्स, या सगळ्यांचं इमर्जन्स होतं टोटली. ओके, सो सीड प्रोडक्शन डिपेंड्स अपॉन व्हेरियस फॅक्टर्स. आपल्याला माहिती आहे की सीड प्रोडक्शन कुठल्या कुठल्या फॅक्टरवरती डिपेंड करतं, जसं की त्याची स्पीसीज, एज, साईट, वेदर, सीझन, ऑल्टरनेटिव्ह बिअरिंगचा जर का प्रॉब्लेम असेल, जसा की मँगो मध्ये असतो, अटॅक ऑफ पेस्ट आणि डिसीजेस. सो या सगळ्या गोष्टींचा काय होतो परिणाम, सीड प्रोडक्शन वरती होतो. नाव सीड डिसेमिनेशन. फॉर द कंटिन्यूड एक्झिस्टन्स ऑफ अ स्पीसीज, इट इज नेसेसरी that seeds are carried away from the parent plant because seeds germinating immediately below the parent tree commonly do not get established. हे आपण कशामध्ये पाहिलं होतं, प्रायमरी डॉर्मन्सी आणि सेकंडरी डॉर्मन्सी मध्ये. प्रायमरी डॉर्मन्सी मध्ये काय होतं की ते त्याच्या म्हणजे त्याच्या मदर प्लांट पासून डिटॅच झाल्या झाल्या ते काय होतं, त्याला इमिजिएट जर्मिनेट करावं लागतं. आणि इन सेकंडरी डॉर्मन्सी मध्ये काय होतं, मदर प्लांट पासून ते जर का डिटॅच झालं तर आणि जर का त्याला प्लांट नाही केलं, आपण त्याचं प्लांटिंग नाही केलं, तर इट गोज अंडर डॉर्मन्सी. सो सेम लाईक दॅट. सो इफ वी आर not going to plant the seed, have been separated from its mother plant, तर ते काय होईल, एस्टॅब्लिश होणार नाही प्रॉपरली. अदरवाईज ते काय होईल, त्या मदर ट्रीच्याच अंडर एस्टॅब्लिश जर्मिनेट होईल, बट इट विल नॉट गेट एस्टॅब्लिश म्हणजे ते लॉंग लास्टिंग नाही राहणार. ओके, सो सीड डिसिमिनेशन इज इम्पॉर्टंट. कशासाठी, तर एक्झिस्टन्स ऑफ स्पीसीज. जर का त्या मदर प्लांटचे ते अदर सीड जर का आपण लावले नाहीत व्यवस्थितपणे, त्यांना ग्रो नाही केलं, मल्टिप्लाय नाही केलं, तर त्यांचं डिसिमिनेशन म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन आणि त्यांचं एक्सप्लॉयटेशन म्हणजे लार्ज एरियावरती वी इंट्रोड्यूस देम. ओके, सो ते काय कशामध्ये येतं, तर सीड डिसिमिनेशन मध्ये येते. So seed dissemination gives young seedlings a better chance of survival, for they are saved to a large extent from competition with the parent plant. त्यांच्या better survival साठी it is important. So the means of dispersal adopted by the seed of different species vary widely. आता means of dispersal, जसं की काही सीड्स आहेत, जर का ते लाईट इन वेट असतील तर दे कॅन डिस्पर्स विथ दी हेल्प ऑफ विंड. जर का काही सीड्स जर का जड असतील किंवा त्यांचं अट्रॅक्टिव्ह फ्रूट कोटिंग असेल, तर दे विल बी इटन बाय द बर्ड्स अँड बर्ड्स कॅन कॅरी देम. ओके, सो तसं पण त्यांचं डिस्पर्शन होतं. अँड अदर वेज काय आहेत, तर मॅनमेड आहे. ओके, की आपण पण सीड्सना कलेक्ट करतो. जसं मी तुम्हाला सांगितलंय की जुलै महिन्याचा आता एंड आजच आहे आणि मी तुम्हाला या एंड पर्यंत फॉरेस्ट्रीचं सीड कलेक्शन करून तुम्हाला एक तरी झाड लावायला सांगितलं होतं. ओके, सो इट इज अ पार्ट ऑफ सीड डिसिमिनेशन. ओके, की जे कशामध्ये येतं, तर फॉरेस्ट रिजनरेशन मध्ये येतं. नाव कुठले कुठले पार्ट आहेत याच्यामध्ये, तर 4 महत्वाच्या एजन्सीज आहेत की ज्या सीड डिस्पर्सरला मदत करतात. विंड, वॉटर, animals, and explosive mechanism or ejection mechanism in fruit itself. So seed germination. Now what is meant by seed germination? Germination of seed depends upon several internal and external factors such as permeability of seed coat. We know that all the seed cells किंवा all the cells ज्या असतात कोणत्याही animal किंवा plants मध्ये, they are not permeable to the all लिक्विड फ्लुइड जे येत असतं त्याला ते परमिएबल नसतात ऑल थिंग्स ना, बट मोस्ट प्रोबॅबली दे आर परमिएबल टू द वॉटर. ओके, सो वॉटर परमिएबल असल्यामुळे काय होतं, तर ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर होतं. सीड जर्मिनेशन मध्ये मी तुम्हाला इन ब्रीफ सांगते, ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर होतं. सो जे सीड कोट आहे त्याचं इम्बिबिशन प्रोसेस होते अँड बाय दॅट प्रोसेस द इम्बिबिशन झाल्यानंतर जे वरचं हार्ड सीड कोट आहे ते ब्रेक होतं आणि त्यातून जो इपिक म्हणजे आपण मगाशी पाहिलं वरती कॉटिलिडॉन आहे किंवा
त्याचं जे प्ल्युम्युल आहे, रॅडिकल आहे, त्याचा जो रूट टिप आहे, सो त्यांना काय होतं, इमर्जन्स होतं. म्हणजे पाणी मॉइश्चर असल्यामुळे तिथं आणि एक प्रॉपर हीट असं एन्व्हायरमेंटल कंडिशन असल्यामुळे सीडला ही फेवरेबल कंडिशनमुळे टर्मिनेट होतं. ओके. सो त्याच्यामध्ये कुठले कुठले फॅक्टर्स आहेत, तर एज ऑफ ट्री, फ्लॉवरिंग फेज, साऊंड और हेल्थ ऑफ सीड कंडिशन, कोपाइस ओरिजिन ट्रीज, साइज ऑफ सीड, प्लांट परसेंट, type of dissemination, soil type, pest and disease, and non-insect pest. So seedling establishment. Now it is again important thing की जसं की सीड डिस्पर्शन किंवा सीड डिसिमिनेशन जसं इम्पॉर्टंट आहे, पण मदर प्लांट पासून जर्मिनेट पण झालं, बट इट इज नॉट एस्टॅब्लिशिंग. सो द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज दॅट the seed need to be established. Okay, so successful establishment of newly germinated seedling in sufficient number as a member of forest crop is undoubtedly the weakest link in the whole chain of process which make up crop. The factors responsible for seedling establishment are as light and soil. Means most probably they are the important factor, but climate. हॅलो, माझ्या इंटरनेटच्या कनेक्शनचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी डिस्कनेक्ट झाले. सॉरी फॉर दॅट डिस्टर्बन्स. सो आय विल कंटिन्यू अगेन. ओके, सो आपण कुठे होतो की आपण क्लायमेटिक फॅक्टर्स मध्ये सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलाच आहे की रेनफॉल, टेम्परेचर, ह्युमिडिटी अँड ऑल. आणि तुम्ही सॉइल सायन्स मध्ये पण एडाफिक फॅक्टर्स जसे की सॉइल, न्यूट्रिएंट्स, एरिएशन, इट्स टेक्स्चर, स्ट्रक्चर, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला असेल. सो या सगळ्या गोष्टी कशासाठी इम्पॉर्टंट आहेत, तर फॉर सीडलिंग एस्टॅब्लिशमेंट. सो द नॅचरल रिजनरेशन बाय कोपाइस अँड रूट सकस क्लास आहे and we will see it. So coppice means stool shoots. Okay, जसे की हार्डवुड ग्राफ्टिंग असतं, तर ते काय असतात, ऍक्च्युली शूट्सच असतात ना. हार्डवुड कशाचं असतं, ते शूटच असतं. शूट म्हणजे काय, फांद्या असतात त्या. ओके, सो जनरली अराइज फ्रॉम द ऍडव्हेंटिशियस बर्ड्स फॉर्म बिटवीन द वूड अँड द बार्क of the stump and are comparatively short-lived than those produced by dormant birds. जे birds arise होतात, generally arise from the adventitious birds. Adventitious birds मधून, adventitious म्हणजे काय, तर जे अपायकल साईटला असतात आणि मोर नंबर ऑफ असतात. सो तिथून जे जनरेट होतं शूट, मी तुम्हाला जे आता सांगितलं की जे फांद्या असतात, आपल्याला माहितीये की एक, थांबा मी तुम्हाला दाखवते तिथं, म्हणजे यू विल गेट टू नो. ओके, सो दिस इज द प्लांट. ओके, सो आपल्याला इथे एक असा बर्ड दिसतो. ओके, आणि यालाच एक काय होते, फांदी येते.
So these are the birds and this is the stool shoot. Okay, so it can be called as a कोपायसिंग. ओके, सो तुम्हाला समजलं असेल. तर त्याला कोपायसिंग म्हणतात. ओके, सो क्लासिफिकेशन काय आहे तर सीडलिंग कोपायस, स्टूल कोपायस, रूट कॉलर शूट्स. मग सीडलिंग जे असतात इपिकोटाईल ग्राफ्टिंग जसं की मँगो मध्ये आपण करतो. तर हे जे इपिकोटाईल आहे तर त्याला इथून कट करतात आणि त्याच्यावरती दुसरं आपण इन्सर्शन करतो डिझायरेबल. ओके, सो स्टूल कोपाईस मध्ये हे झालं. सीडलिंग कोपाईस मध्ये हे झालं आणि रूट कॉलर शूट्स मध्ये काय येतं तर रूट जे आहेत आता हे प्लांट आहे. ओके, तर ह्याचे रूट्स आहेत. तर याच्या कॉलर रिजनला कट करून काय केलं जातं त्याच्यावरती आपण इन्सर्शन केलं जातं. ओके, त्याला म्हणायचं कॉलर शूट. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ कोपाईस रिजनरेशन. ओके, सो नाव पोलार्ड शूट्स. पोलार्ड म्हणजे काय तर जे वरती असतात पोल रिजनला ऍट अपसाइडला नॉर्दर्न डिरेक्शनला जे असतात त्याला म्हणायचं पोलार्ड शूट्स. सो नॅचरल म्हणजे स्टूल कोपाईस आपण साइडवेजला करतो. जिथे बर्ड दिसतोय आपल्याला तिथं वी कॅन गो फॉर द शूट कोपायसिंग. बट पोलार्ड शूट्स कुठे करतो आपण तर ऍट अपायकलला. ओके, सो नॅचरल रिजनरेशन बाय रूट सकर्स. आता रूट सकर्स तर माहितच आहे आपल्याला. शूट्स अराइज फ्रॉम द रूट्स may occur naturally or artificially. So Kopais system. So this was about the Kopais regeneration. Now Kopais system of silviculture. So silviculture system in which the new crop originates mainly from shoot or stool kopais and where the rotation of kopais is short. फॉरेस्ट ट्रीज मध्ये जे काही आपण यूज करतो या मेथडला तिला काय म्हणायचं कोपाई सिस्टम ऑफ सिल्विकल्चर. So various methods of Kopais system are simple Kopais, the Kopais of two rotation, sheltered Kopais, Kopais with standard system, Kopais with reserve system, Kopais selection system, and the pollard system. So simple Kopais defines as it is based on the stool Kopais म्हणजे shoot वरती in which the old crop is clear, filled completely with no reservation for sheltered wood or any other purpose. सिंपल कोपाईज मध्ये जे ओल्ड ट्री असतं की ज्याच्यावरती बाकी काहीच नसतं आणि त्याच्यावरती आपण स्टूल कोपायसिंग करतो. बाकी त्याचा अदर पर्पज काही नसतो. त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत की इट इज व्हेरी सिम्पल. म्हणजे आपल्याला फक्त रिजनरेशन करायचंय त्या प्लांटचं. म्हणजे काय सो हा एक तुमचा एक 40 इयर्स एजचं प्लांट आहे हे तुमचं. सो यू कॅन गो फॉर द शूट कोपाय. सो हे तुमचं रूट आहे अंडरग्राउंड खाली, त्याची काय टॅप रूट सिस्टम असेल ती. ओके, सो याच्यावरती तुम्ही काय करता तर यू कॅन गो फॉर हिअर किंवा इथं तुम्ही शूटला इन्सर्ट करता. ओके, सो तुम्ही हे तुमच्या मॅन्युअल मध्ये हे असणार आहे, पण आय थिंक म्हणजे माझ्याकडे मॅन्युअल नाहीये FRSTचं. मी सरांना पण विचारलं पण ते मला मिळालं नाही. सो दॅट्स वाय मी तुम्हाला विचारलं की ऑनलाईन जर का तुम्हाला कुठून मिळत असेल तर तुम्ही सर्च करा आणि तुम्हीच मला प्रोव्हाइड करा ते मॅन्युअल. ओके, सो दिस इज फॉलोड इन सिम्पल कोपायसिंग. ओके, नाव इट इज व्हेरी सिम्पल. रिजनरेशन इज मोर सर्टन. बरोबर आहे, कारण खालचा जो बेस आहे तो ऑलरेडी स्ट्रॉंग आहे. सो इट विल गेट अडॅप्टेबल टू द न्यू inserted shoot kopais. So grows fast, cost of weeding, cleaning and protection is less obviously. So reduces rotation period as growth is very fast and net returns are more. Even small size wood produced. Okay, so disadvantages are small size or low price timber, exhaust more mineral substances, not permanent, great damage by frost and wind, and not desirable for aesthetic point of view. So this is for simple copaicing. Now copais of two rotation system. Modification of simple copai system, which at the end of the first rotation of copais, a few selected poles are left scattered singly over the cope in the second rotation to attain
बिगर साईज. म्हणजे 2 रोटेशन मध्ये केलं जातं. द शेल्टर्ड वूड कोपाय सिस्टम, अनदर मॉडिफिकेशन ऑन सिम्पल कोपाय सिस्टम. इन दिस सिस्टम, even in the first clear felling, some sheltered trees are retained for frost protection. So त्याचे applications काय आहे तर where forest is of common occurrence, where locality is good, where species to be work can copies up to a longer age, where in addition to small size timber, demand for large timber also, where rotation is longer. So तिथं आपण काय करू शकतो, शेल्टर्ड वूड कोपाय सिस्टम करू शकतो. ही पण सिंपल सिस्टमच आहे की ज्याच्यामध्ये क्लिअर फेलिंग आणि सम अदर शेल्टर ट्रीज आर रिटेन फॉर फ्रॉस्ट प्रोटेक्शन साठी. ओके, सो कोपायस विथ स्टँडर्ड डिफाइन as silviculture system based on kopais in which an overwood of standard, usually seedlings origin and composed of trees of various ages as kept over kopais for periods. म्हणजे जे ओल्ड ट्रीज असतात त्यांचाच वापर केला जातो खूप साऱ्या वर्षांकरिता. ओके, सो मे बी मल्टिपल्स ऑफ कोपाइस रोटेशन अँड अ परमनंट फीचर ऑफ क्रॉप थ्रू आउट टू पिक्युलॅरिटीज विथ which differentiate it from the simple कोपाइस. ओल्ड ट्रीजच असतात पण त्याच्यावरती आपण काय करतो तर जे सीडलिंग्स ओरिजिनेटेड आहेत किंवा कंपोस्ट ट्रीज आहेत तर त्यांचा वापर करतो. कोपाइस विथ रिझर्व्स. Felling is done only in suitable areas likely to benefit after reserving all financially immature growth of principal as well as other valuable miscellaneous species, either singly or in optimally spaced groups. Tree yielding products of economic importance and entire crop for protective reasons. So Kopais selection system, silviculture system in which felling is carried out on principle of selection system but regeneration is obtained by कोपाइस. म्हणजे कोपाइस सिलेक्शन सिस्टम मध्ये फेलिंग इज डन पण त्याचं जे सिलेक्शन आहे तर ते जे कोपाइस आपण लावणार आहे त्याची रिजनरेशन कॅपॅसिटी किती आहे त्याच्यावरती ते डिपेंड करतं. अँड द पोलार सिस्टम इज अ ट्री whose stem has been cut off in order to obtain a flush of shoot. हे ट्री आहे आणि आपण त्याला इथून कट केलं कशासाठी तर इथून आपल्याला नवीन रिजनरेशन व्हावी असं वाटतंय म्हणून. ओके, सो ऍट द हाईट टू विच द ब्राउझिंग ॲनिमल्स कॅन रीच. सो दॅट म्हणजे त्याची हाईट आधी एवढी होती पण आपण त्याला एवढीच केली. म्हणजे इथून जे काही त्याचे शूट फॉर्मेशन होणार आहे, मी जे तुम्हाला सांगत होते मगाशी तर मी तुम्हाला काय सांगत होते की नदर्न डिरेक्शनला आपण त्याचं कोपायसिंग करतो. ओके, सो याच्यामध्ये काय आहे की कट डाऊन करायचं अँड वी नॅचरली अलाउ टू ग्रो द शूट्स ओव्हर दी बेस ऑफ दी कटेड ट्री. ओके, सो जे काही ॲनिमल्स वगैरे आहेत ते इथं नॅचरली फीड करतील. सो दॅट इज अबाउट पोलार सिस्टम. So does the polar system consist in pollarding trees periodically to obtain exploitable material? Okay, so see here. जे सिंपल कोपाइस आहे तर हे प्लांट असणार आहे आपलं. ओके, सो हे आपलं मेन इन केस ऑफ पोलार्ड मध्ये काय आहे तर हे आपलं ट्री आहे. सो ह्या ट्रीचं काय केलं आपण इथून कट केलं सो दॅट ओके आपण इथून कट केलं सो दॅट इथून जे काही रिजनरेशन होणार आहे आणि त्याचे जे काही लिव्ज असतील त्याच्यावरती ॲनिमल्स त्यांच्या हाईटला दे कॅन फीड ऑन इट. ओके, आणि ज्या अदर सिस्टम आहेत कोपायसिंगच्या तर जसं की आपण पहिल्यांदा पाहिलं होतं तर इथं काय करतात आपण जे पाहिलं होतं बर्ड साठीचं तर जे साईड शूट कोपायसिंग मग त्याचे जे शूट्स इमर्ज होणार आहेत त्याच्यावरती. ओके, सो हे असे इमर्ज होणार. ठीक आहे, सो काय होणार ते इमर्ज झाल्यानंतर तर आपल्याला मोर टिंबर म्हणजे इथून काय मिळणार आपल्याला प्रोडक्टिव्ह अँड मोर टिंबर मिळणार. ओके, म्हणजे लाकूड मिळणार आपल्याला. जर का आपण कोपायसिंग करतोय म्हणजे काय करतोय आपण रिजनरेशन कॅपॅसिटी वाढवतोय
म्हणजे त्याला पहिल्यांदा ट्रेनिंग आणि प्रुनिंग आपण जसं करतो, मी तुम्हाला मगाशी ग्राफ्टिंग बद्दल सांगितलं, सॉरी, पण आपण जसं ट्रेनिंग आणि प्रुनिंग करतो ना, सो सेम लाईक दॅट. कळालं का आता तुम्हाला? हॅलो. हॅलो. आहेत की झोपले सगळे? 9च मुलं आहेत. बापरे! खूपच मुलं आलीत लेक्चरला. स्क्रीनशॉटच टाकते तुमचा ग्रुपला. काय कळालं तुम्हाला कोपायसिंग मध्ये? काही नाही कळालं ना? हॅलो. अरे झोपले का काय तुम्ही? हॅलो, हॅलो. नो वन इज देअर? ऐकताय की मॅम. नाही? ऐकत आहो मॅम. ओके, काय सांगितलं मग मी? प्रणय, येस मॅम. काय शिकवलं मी? अरे नाव तरी सांग, एक वर्ड तरी सांग की हे ऐकलं मी त्यातून. उपाय बद्दल सांगितलं. हा, कशामध्ये येतं कोपायस? कोपायसिंग कशामध्ये येतं? नॅचरल फॉरेस्ट. नॅचरल रिजनरेशन ऑफ फॉरेस्ट मध्ये येतं. रिजनरेशन आपण जे फॉरेस्टचं करतो की नाही, कशासाठी करतो रिजनरेशन? तर काही डेड प्लांट्स आहेत किंवा म्हणजे त्यांची अंडर ग्रोथ आहे किंवा ते फेल झालंय, खाली पडून गेलेले आहेत, तर आपण काय करतो त्यांना रिजनरेट करतोय. जसं की रिज्युवेनेशन म्हणून एक कॉन्सेप्ट वेगळी आहे आणि रिजनरेशन म्हणून एक कॉन्सेप्ट वेगळी आहे, की त्याचं जे काही मेन खोड आहे त्याला वी आर अलाउइंग दॅट ओल्ड शूट किंवा दॅट ओल्ड रूट स्टॉक टू ग्रो अगेन. कसं? तर बाय कटिंग इट. म्हणजे त्याचा जो अप्पर पोर्शन आहे तो कट डाऊन करतात. तुम्ही पाहिलं असेल ना, खूप साऱ्या ट्रीज मध्ये जे खालचं रूट सिस्टम आहे ती तशीच अखंड ठेवतात आणि वरचा फक्त पार्ट काढून घेतात. हॅव यू सीन हो दिस? मॅम. हो मॅम. येस. तर तसंच आहे की रिजनरेशन ऑफ फॉरेस्ट मध्ये आपण आता तेच पाहिलं, कोपायसिंग आणि अदर ज्या त्यालाच काय म्हणतात तर स्टूल शूट्स. ओके, हे थोडेसे डिफिकल्ट इंग्लिश फॉरेस्ट्रीचे वर्ड्स आहेत आणि अदर दॅन आपल्या ऍग्रिकल्चरच्या सिरियल, पल्सेस, प्लांट्स, प्रोटेक्शन वगैरे या शब्दांपेक्षा वेगळे आहेत, म्हणून कदाचित तुम्हाला हे डिफिकल्ट वाटत असेल. बट आय डोंट हॅव इवन दिस सब्जेक्ट इन माय डिग्री. म्हणजे मला हा सब्जेक्ट पण नव्हता, तो न्यूली इंट्रोड्यूस केलेला आहे तुमच्यासाठी. ओके, बट वी कॅन अंडरस्टँड इट, नो? येस. येस मॅम. समजते. ठीक आहे, तुमच्या डोक्यावरून जात असेल तर ऑल राईट, वी कॅन स्टॉप हिअर टुडे. का तुम्हाला पुढचं काही ऐकायचं आहे? Yes or no, or otherwise we will stop, no problem, because we have it is just 1+1 course and we have, I think, enough time to learn it. So just go YouTube ला जावा आणि कोपायसिंग, फॉरेस्ट रिजनरेशन किंवा भले तर तुम्ही तुमच्या घरच्यांना विचारा की जे मोठं झाड असतं त्याला मधूनच का कापतात, ते पण तुम्हाला